नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाराज छगन भुजबळ यांची. तर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. 8 ते 10 दिवसात यावर मार्ग काढू असा फडणवीसांनी भुजबळांना शब्द दिल्याचंही कळत आहे. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द भुजबळांना फडणवीसांनी दिल्याचं यावेळी भुजबळ म्हणाले. नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. छगन भुजबळ आणि फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास चर्चा. देवेंद्र फडणवीसांसमोर छगन भुजबळांची नाराजी व्यक्त. संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी समजून घेतलेली आहे. काय काय झालं तुम्हाला सांगितलं. 8 ते 10 दिवस द्या, मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याची भुजबळांची माहिती. एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू. आता जास्त काही सांगू शकत नाही. भाजपामध्ये जाणार का या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलं आहे तुमच्यावर. जहां नहीं चैना वहां नहीं रहना यावर बोलणं भुजबळांनी टाळलं. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही फडणवीसांनी सांगितलं. भुजबळांची माहिती. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे. 10 दिवसात पुन्हा भेटायचंय. इतर पक्षांच्या ऑफरबाबत माहिती नाही. समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया. आमची जी आहे ती साधक बाधक सर्व सविस्तर चर्चा झाली. म्हणजे राजकीय चर्चा, सामाजिक चर्चा, सर्व विषयात चर्चा झालेली आहे. आता एक 8-10 दिवसांनी पुन्हा भेटायचं असं म्हटलेलं आहे. बघू काय. दरम्यान भुजबळांच्या नाराजी संदर्भात फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भुजबळांच्या पुढच्या राजकीय भूमिकेवर फडणवीस दादांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबत चर्चा करून फडणवीस भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे.